घर भाडे भत्ता म्हणजे HRAच्या नियमात एक अतिशय चांगला बदल करण्यात आलेला आहे. 1 एप्रिल 2026 पासून खोट्या घर भाडे भत्त्याच्या दाव्यांचा खेळ आता संपणार आहे. याबाबतीत अनेक जण आपल्या आई-वडिलांना घर भाडं द्यायचे, म्हणजे फक्त कागदोपत्री तसं दाखवायचे, पैसे कधीच देत नव्हते आणि याचा फायदा मात्र पूर्णपणे घ्यायचे. पण आता सरकारने अशा लोकांना एक जोरदार धक्का दिला आहे. 1 एप्रिल 2026 पासून तुम्ही घर भाडे भत्त्याचा दावा कराल तेव्हा तुम्हाला ITRमध्ये तुमचा घरमालक कोण आहे, त्याचं तुमच्याशी नातं काय आहे याचा संपूर्ण उल्लेख करावा लागणार आहे. त्यामुळे जर तुम्ही घरमालक म्हणजे वडील असं लिहिलं आणि वडिलांनी त्यांच्या रिटर्न्समध्ये घर भाड्याचं उत्पन्न दाखवलं नाही तर तुम्हाला नोटीस येणं नक्की आहे. एवढंच नाही तर त्यावर तुम्हाला दंडसुद्धा भरावा लागेल. तो सुद्धा त्या कराच्या 200% पर्यंत असू शकतो आणि जर भाडं ₹500 जास्त असेल तर 2% TDS दर महिन्याला अनिवार्यपणे कापावा लागेल आणि जर तो घेतला नाही तर 1% मासिक व्याज आकारलं जाईल आणि जर TDS वजा केला पण तो भरला नाही तर 1.5% मासिक दराने व्याज आकारलं जाईल. TDS रिटर्न्स उशिरा भरल्यास प्रत्यक्ष TDS रकमेपर्यंत मर्यादित असलेले प्रतिदिवस 200 विलंब शुल्क म्हणजे लेट फी आणि 10,000 ते 1,00,000 रुपयांपर्यंत दंडसुद्धा आकारला जाऊ शकतो. त्यामुळे आता घर भाडं रोख रकमेद्वारे न भरता बँक खात्यात प्रामाणिकपणे भरा, ते वडिलांच्या ITRमध्ये दाखवा. योग्य प्रकारे भाडे करारसुद्धा करून घ्या, सगळी कागदपत्र क्लिअर ठेवा आणि त्याची नोंदसुद्धा करा. तरच तुम्हाला घर भाडं भत्ता म्हणजे HRAमध्ये सवलत मिळेल.